खऱ्या अर्थाने ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, आपल्याला सर्वांना जगण्यासाठी कसं जगावं हे शिकवलं, हे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणीसाहेब, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना प्रथमतः अभिवादन करून आज शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी इथं जमलेले मोजके शिवभक्त, जे पोलीस वर्ग इथं जमलेला आहे तोही शिवभक्त आहे, आणि जे लाखो लोक किंबहुना कोट्यावधी लोक जो असा राज्याभिषेक सोहळा पाहत आहेत ते सर्व शिवभक्त बंधू भगिनींनो, 6 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. शिवाजी महाराज हे छत्रपती झाले आणि छत्रपती झाल्यावर शिवाजी महाराजांनी याच ठिकाणावर शपथ घेतली की माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं. पण शिवाजी महाराज छत्रपती का झाले? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा का झाला? शिवाजी महाराजांनी आपल्या या भूमिपुत्रासाठी शपथ का घेतली? ह्याचा खऱ्या अर्थाने आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. आपल्यासाठी स्वराज्य का निर्माण केलं हे निश्चित आपण सर्व शिवभक्तांनी आज ही 350 अधिक वर्षानंतर सुद्धा विचार करायला पाहिजे. शिवाजी महाराजांना अनेक गोष्टी लक्षात आल्या होत्या स्वराज्य निर्माण करत असताना. त्यातला प्रमुख मुद्दा जे त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी असायचा की आपलेच मराठा समाजातले लोक, आणि त्यावेळीचा मराठा म्हणजे 18 पगड जात 12 बलुतेदार, हे आपलेच 18 पगड जात 12 बलुतेदारातले सगळे लोक वेगळ्या वेगळ्या शाहीत जायचे आणि लढाई व्हायची आपल्या आपल्यातच आणि मृत्यू आपल्यातच. बलिदान हा शब्द केव्हा येणार आपल्या स्वराज्यासाठी? आणि म्हणून प्रमुख मुद्दा शिवाजी महाराजांना राज्याभिषेक सोहळा करून घ्यायचा होता आणि स्वराज्य निर्माण करायचं होतं की आपला सर्व 18 पगड जात 12 बलुतेदार हे सगळे एका स्वराज्याच्या खाली कसे आणता येईल. आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने सार्वभौम राजा झाले असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. पहिलं स्वातंत्र्य आपल्याला कोणी मिळवून दिलं? हे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलं. म्हणून असा राज्याभिषेक सोहळा सुद्धा हा खरा स्वातंत्र्य दिन आहे. मला सांगा, आज 350 वर्षाच्या अधिक कुठल्या राजाचं कौतुक केलं जातं? शिवजयंती असो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असो, जगात कुठंही तुम्हाला पाहायला मिळणार नाही की जेवढं शिवाजी महाराजांना आपण नतमस्तकाने वंदन करतो असं कुठलाही राजा आपल्याला पाहायला मिळणार नाही. हे शिवाजी महाराजांचं वैभव आहे, हे शिवाजी महाराजांची ताकद आहे. मी नुसतं त्या घराण्यात माझा जन्म झाला हे नुसतं मला ऍडव्हान्टेज आहे, पण माझ्यापेक्षाही जास्त हे शिवभक्त हे शिवाजी महाराजांना वंदन करतात आणि प्रेम करतात असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं होणार नाही. 2007 ला आम्हाला वाटलं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुरू करू, पण हे मी न चुकता सांगू इच्छितो, खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा तिथीनित पूर्वी होत होता. त्या तिथीवाल्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. पण शिवराज्याभिषेक सोहळा हा खऱ्या अर्थाने व्यापक स्वरूप यावं, तो जगभर पोहोचावा. शिवाजी महाराज हे नुसतं भारतासाठी मर्यादित नाहीयेत, ते विश्ववंदनीय आहेत. आणि म्हणून विश्ववंदनीय जर व्हायचं असेल किंवा ते आहेत पण ते पोहोचवायचं असेल तर म्हणून 6 जून राज्याभिषेक सोहळा आम्ही सुरू केला.
शिवभक्तांनो, ज्या हजारो लोकांनी आम्ही सुरू केलं, आज लाखो लोक कुठनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यातून शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी येतात. आणि म्हणून हा लोक उत्सव झाला. आमची सर्व राज्याभिषेक सोहळा समितीची हीच इच्छा आहे की आपला शिवराज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न चालू झालेले आहेत. पण या 2 वर्षात कोरोनाची महामारी इतकी वाढलेली आहे, ते संकट इतकं निर्माण झालेलं आहे. मागच्या वर्षी तर पोलीस नव्हतेच, पण आम्हीच नुसते 25 जण इथं आलो होतो. पण या वर्षी ठीक आहे, परत एकदा मी सगळ्यांना सांगितलं की शिवभक्तांनो, आपण जगलो तर आपण पुढं शिवाजी महाराजांचा आचार विचार पुढे जाऊन नेऊ शकतो. अनेक शिवभक्त माझ्यावर नाराज झाले, शिवभक्त अनेक नाराज झाले. मी हेही पाहिलं की ज्यावेळी आपल्याला परवानगी मिळालेली आहे 25 जणांची, पोलीस यंत्रणा लागली आहे, उद्या पोलीस यंत्रणेत सुद्धा आणि शिवभक्तांच्यात सुद्धा वाद झाला असता. कोरोनाची महामारी वेगळीच, किती जण कोविड पॉझिटिव्ह झाले असते त्याला आपल्याला काही सांगता येणार नाही. अनेक नेत्यांची इच्छा होती, अनेक शिवभक्तांची सुद्धा इच्छा होती की आपण शिवराज्याभिषेक सोहळा थाटा माटात इथं व्हायला पाहिजे. पण मी सुद्धा या शिवाजी महाराजांच्या, शाहू महाराजांच्या घराण्यात माझा जन्म झालाय. मी कोणाला जीवाच्या याच्यावर खेळू शकत नाही, मी समाजाला विटीस धरू शकत नाही. लोक नाराज झाली तरी चालतील, पण आपल्याला समाजाला 18 पगड जात 12 बोलते त्यांना दिशा देण्यासाठी काम हे छत्रपतींचं आहे. दिशा भूल करणं हे आमच्या रक्तात नाहीये. आणि म्हणून किती लोक नाराज झाले असे मला एक 10 वर्षानंतर समजून घेतील की संभाजी छत्रपतींनी जी विनंती केली होती हे खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणाने कुठलंही राजकारण न आणता, पण एक शिवाजी महाराजांचा एक वंशज या नात्याने मी ती विनंती केली होती. आणि म्हणून शिवभक्तांना मला एवढंच सांगायचं या प्रसंगी की परत एकदा मी जर तुमच्या पुढे काही चुकलो असेल तर मी तुमची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. या प्रसंगी मला मुद्दाम आपल्याला सांगायचं, आज खऱ्या अर्थाने एक सुवर्ण राज्याभिषेक होतोय असं म्हटलं तर काही चुकीचं नाही. आज अवकुरकर कुटुंब जे माझ्या डावीकडे बसले, हिने पिढ्यानपिढे शिवाजी महाराजांचा होण त्यांच्या देवघरात होता. होणाचं काय महत्व आहे हे मला सांगायची गरज नाहीये. ज्यावेळी शिवाजी महाराज छत्रपती झाले ते हेनरी ऑक्सिडंट सुद्धा म्हणत होता की आमची चलन घ्या. पण शिवाजी महाराज म्हटले सगळ्या गोष्टीची आपण चर्चा करू, पण माझं हे सार्वभौम राजाचं हे चलन राहणारच. आणि मग तो शिवराई असेल किंबहुना सुवर्ण होण असेल, या सुवर्ण होल या टांगसाळमध्ये इथं किंबहुना अनेक 2-3 ठिकाणी त्याचं प्रोडक्शन सुरू झालं. पण ह्या होण आज 2-3 ठिकाणीच पाहायला मिळतात. एक शिवाजी महाराजांचं मुंबईतलं जे म्युझियम आहे, जे प्रिन्स ऑफ वेल्स म्हटलं जात होतं, दिल्लीला नॅशनल म्युझियम आहे, अनेक ठराविक प्रायव्हेट लोकांच्याकडे आहेत म्हणतात. पण ह्या कुटुंबांचं कौतुक करायला पाहिजे, अवकिरकर कुटुंबाचं कौतुक करायला पाहिजे. किती मोठं मन आहे, 4-5 पिढ्या काय त्याच्यापेक्षा जास्त त्यांना माहित नाहीये. त्यांच्या देवघरात होतं, त्यांची इच्छा होती द्यायची, पण कसं पोहोचवायचं राजांच्याकडं. पण त्यांनी सुद्धा का दिलं, मला आनंद का वाटतो. नुसता शिवाजी महाराजांचा वंशज आहे म्हणून त्यांनी माझ्या हातात दिलं नाहीये. त्यांनी 2 वर्ष माझं रायगडवरचं काम बघितलं. त्यांनी रायगडवरचं संवर्धन जतन कसं आपला शिवकालीन हा किल्ला कशा अर्थाने परत एकदा वैभव कसं वाढवता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी माझं काम पाहिलं. त्यांनी निरोप पाठवला संदीप खांडेकर आणि प्रवीण हुबाळ यांच्याकडे. आम्ही जर दिलं हे आपलं शिवाजी महाराजांचं होण, हे जर दिलं सुवर्ण होऊन दिलं तर आम्ही संभाजी छत्रपतींच्या हातातच देणार, बाकी कोणाकडे देणार नाही. पण मी अवकिरकर कुटुंबांचं मनापासून हृदयातून एक शिवाजी महाराजांचा वंशज आणि शिवाजी महाराजांच्या या राजसदर मधनं मी एक त्या वंशज या नात्याने मी मनापासून तुम्हाला सलाम करतो, मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो. पण अवकिरकरांना हा सुद्धा मी शब्द देतो, तुम्ही एवढं मोठं मन दाखवलंय ना, मग आमचं सुद्धा मन मोठं आहे. तुम्हाला कुठंही व्यवसाय दृष्टिकोनावर कुठं कमी पडणार नाही. संभाजी राजे आणि छत्रपती घराणं तुम्हाला दत्तक घेणार, ह्या प्रसंगी मला सांगायचं. म्हणून
या प्रसंगी या सुवर्ण राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मला आपल्याला सांगायचंय की हा होड जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या लोकांना किंबहुना देशाच्या आपल्या आपल्या राज्याच्या बाहेर सुद्धा कसा नेता येईल हे आमचा प्लॅनिंग आहे. सुरुवात कोल्हापुरात करू, मग ते राजे शाहू महाराजांची समाधी असेल तिथं लोकांसाठी ठेवू दाखवायला, तिथं भवानी मंडपात असेल, शिवमंदिर मध्ये असेल, किंबहुना सिंधुदुर्ग मध्ये शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर होतं तिथं आपण तिथं कोकणातल्या लोकांना तिथं घेऊन जाऊ दाखवायला, नाशिक मध्ये घेऊन जाऊ, जिथं जिथं शिवाजी महाराजांचं योगदान आहे त्या ठिकाणी आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. आणि या शब्दात हा होड माझ्याकडे सुपूर्द केला असला तर खऱ्या अर्थाने तो तुम्ही एक लोकांना हा इतिहास अभ्यासकांना असेल, इतिहास संशोधकांना असेल, किंबहुना सगळ्या शिवभक्तांना जास्तीत जास्त तो पाहायला कसा बघायला मिळेल त्या दृष्टिकोनातून ते माझं प्लॅनिंग आहे आणि हा माझा आपल्या सर्वांना शब्द आहे. रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष आहे मी. या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून त्यावेळीच्या मुख्यमंत्र्यांना इथं बोलून हा डीपीआर इथं मंजूर केला. मला माहिती आहे डीपीआर काय पूर्ण फुल प्रूफ नाहीये, या डीपीआर मध्ये अनेक चुका होत्या, पण काम करायला सुरुवात करायला आम्हाला ती संधी मिळाली. आणि मला आनंदाने सांगायचंय या रायगड किल्ल्याचं संवर्धन आणि जतन पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने आमचं काम करायचं चाललंय. बऱ्याच अडचणी आहेत, पुरातत्व खात्यांच्या सुद्धा अडचणी, त्यांच्या सुद्धा काही चुका नाही आहेत, पण त्यांना सुद्धा बंद नाहीत म्हणून ते सुद्धा त्यांच्या सिस्टमनी चालतात. म्हणून बऱ्याच गोष्टी आम्हाला ज्या करायच्या त्या शकत नाही. जसं उदाहरण हा राज सदर आहे, तिथं आम्हाला हात लावता येत नाही. काल फसाड लाइटिंग लावायची होती तर आम्हाला परवानगी मिळत नव्हती लवकर, पण काय असो ते सुद्धा आमची टीम आहे. आम्ही एकत्र बसून मार्ग काढू, पण या रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही आता जर पाहिलं असेल की संवर्धन होत असताना त्या पायऱ्या तुम्ही ती फरस बंद सुद्धा काय 1500 काय 1600 पायऱ्या, त्या पायऱ्या सुद्धा पूर्वी जशा होत्या त्या पद्धतीने आमचा करायचा प्रयत्न. मग त्यामध्ये कुठेही सिमेंट नाही, तिथं चून आहे, तिथं बेलफळ गाठलंय, सुरकी गाठली आहे, गुळ गाठलंय, अशा पद्धतीने आमचं काम चालू आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्खनन इथं 300च्या अधिक साईट आहेत. मी पुरातत्व खात्याला सुद्धा विनंती केली आपण मिळून करू, नाहीतर आपल्याला 25 वर्ष लागतील या सगळ्या 350 साईटचं उत्खनन करायला. आतापर्यंत काय काय मौल्यवान गोष्टी मिळाल्या आहेत. तिथं होका यंत्र म्हणजे दिशा दर्शक एक यंत्र आहे, जे भारतात एक 2-3च आहेत, त्यातलं आपल्याला इथं सापडलेलं. किती मौल्यवान आहे. तिथं अनेक शिवराई असतील, अनेक नाणे असतील, अनेक गोष्टी असतील, या सगळ्या सापडलेत. पण दुर्दैवाने सगळ्या गेलेत औरंगाबादकडे, मुंबईकडे. हे रायगड प्राधिकरणच्या वतीनं जे खाली 88 एकर जमीन होणार आहे, ते सगळ्या गोष्टी आपल्याला परत कशा आणता येतील आणि संग्रहालयात कसं ठेवता येईल, जेणेकरून सगळ्या शिवभक्तांना रायगडमध्ये सापडलेल्या गोष्टी या त्यांना पाहायला मिळतील. इथं रायगड प्राधिकरणच्या वतीनं अनेक काम आहेत, पण सगळ्यात प्रमुख काम मला आपल्याला सांगायचंय. जगदीश्वर मंदिराचं संवर्धन जतन झालंय, ह्या सगळ्या गोष्टी मी आता जास्त खोल जात नाहीये. पण सगळ्यात महत्वाचं की आपण इथं 84 टाक्या इथे अधिक आहे, पण 84 टाक्यांचे हे सगळं आपण गाळ काढलेलं आहे. अनेक टाक्यांचं संवर्धन जतन झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे 2 मोठे तलाव आहेत तिथं. एक म्हणजे गंगासागर, त्याचं आपण पुढे करू, जे काय आपल्याला संवर्धन जतन करायचंय, उत्खनन करायचंय, त्यात जर लागलंच तर. पण हत्ती तलाव तुम्ही नक्की न विसरता खाली उतरण्याच्या अगोदर ते बघून जावं. त्या हत्ती तलावचं काम हे हिस्टॉरिक आहे. तिथं सुद्धा आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने काम केलेलं आहे. तिथं सुद्धा चुना, सुरकी, बेलफळ, गुळ आणि काय काय ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या तिथल्या ग्राउटिंग मध्ये 1.5 टन चुना घातलेला आहे. 1.5 टन. मागच्या वर्षी हत्ती तलाव भरला होता, पण ते थोडं लिकेज झालं, ते खाली उतरलं. यावेळीचे लिकेज पूर्ण गेलेत. आमची आशा आहे की यावेळी हत्ती तलाव हा पूर्ण भरलेला तुम्हाला दिसेल. किती मोठं काम आहे. अशी अनेक कामं रायगड प्राधिकरणच्या वतीनं चालू आहेत. लाईट अँड साऊंड शोची वर्क ऑर्डर दिलेली आहे. पुढच्या तुम्ही सप्टेंबर-ऑक्टोबरला इथं येणार, ते तुम्हाला लाईट अँड साऊंड शो तुम्हाला पाहायला मिळणार. फसाड लाइटिंग जे रात्री थोडंफार आम्ही टेम्पररी बेसवर केलेली, ती सुद्धा तुम्हाला पूर्ण वर्षभर तुम्हाला फसाड लाइटिंग पाहायला मिळेल. इलेक्ट्रिसिटी बघितलं असेल आपण, केबल्स किती आले, किती मोठे केबल्स आहेत. त्या केबल्सचं सुद्धा तिथं आणताना अंडरग्राऊंड सगळं केबलिंग होणार आहे. वॉटर कनेक्टिव्हिटी होणार आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत. या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि सगळ्यात मी रायगड प्राधिकरणचा माझा विषय संपवायच्या अगोदर कौतुक करायला पाहिजे त्या गाढवांचं. त्या गाढवांनी सुद्धा माणसासारखं काम केले.
म्हणजे तो गाढव माणूस आहे की मला माहित नाही, पण तो निश्चित माणसासारखं त्याने काम केलंय. एकूण एक दगड, हा एकूण एक दगड जो दिसतो तुम्हाला पायऱ्यांचा, त्या सगळ्या गाढवांनी वर आणलेले. त्या गाढवांचं सुद्धा माझ्या दृष्टीने ते माणूस आहेत, मनुष्य आहेत ते, आणि त्यांचं सुद्धा मला या प्रसंगी कौतुक करायचं. आज मी या व्यासपीठावरनं किंबहुना या विचारपीठावरनं मी नेहमी सामाजिक प्रश्न मांडत असतो, नेहमी विषय मांडत असतो, नेहमी 18 पगड जात 12 बडतर्फांचे विषय मांडत असतो. इथं राजकारण विरहित नेहमी मी बोलतो. राजकारणाच्या मुळात मी राजकारणी नाहीये आणि राजकारण जवळपास सुद्धा मी इथं येऊन देत नाही. पण समाजाचं जर नुकसान होत असेल, त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका ही संभाजी छत्रपतींची. मला सांगा, मराठा समाज हा किती वाईट परिस्थितीतून चाललाय. त्यांच्यासाठी आवाज नाही उठवायचा काय मी? ज्या शिवाजी महाराजांनी 18 पगड जात 12 बलुतेदारांना स्वराज्य निर्माण केलं, करून दिलं. स्वराज्यानुसार मराठ्यांसाठी नाही, तर 18 पगड जात 12 बलुतेदारांचे स्वराज्य. बरोबर 200 वर्षानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी पहिलं आरक्षण हे बहुजन समाजाला दिलं. त्या बहुजन समाजामध्ये कोण होतं? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट होता. आज मराठा समाजाला बहुजन समाजामध्ये नाहीये. आज बाकी सगळ्यांना आरक्षण आहे, मराठा समाजाला आरक्षण नाहीये. मग तुम्ही आवाज उठवायचा नाही का? आवाज नाही उठवायचा का? आणि म्हणून 2007 पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. महाराष्ट्राला जाणून दिलं की तुमचा हक्क आहे आरक्षणाचा. एक मराठा म्हणून मी आलो नाहीये, तर बहुजन समाजाला एका छताखाली आणण्यासाठी मी इथं आलोय. ज्या सुखाने आनंदाने आपला बहुजन समाज 18 पगड जात 12 बरोबर नांदत होता, मग आज का नाही? आणि म्हणून मी मराठा समाजासाठी किंबहुना बहुजन समाजासाठी बाहेर पडलो. किती आम्ही आंदोलन केले, किती रस्त्यावर उतरलो, आमची भूमिका स्पष्टपणाने मांडली. पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालय असते, आपण त्यांना चॅलेंज करू शकत नाही. त्यांचा नेहमी सन्मान करायला पाहिजे आपण. पण परवाच सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिक मागास नाहीये. मराठा समाज हा एसीबीसी मध्ये राहू शकत नाही. मराठा समाज हा फॉरवर्ड समाज आहे. आणि म्हणून समाजाचं आरक्षण जे मिळालं होतं ते काढून घेण्यात आलं. आता हे झाल्यानंतर सगळे समाजातले लोक दुखी झाले, माझ्यापासून दुखी झालं. त्या शिवाजी महाराजांची आपण शपथ घेऊन सगळीकडे जातो, 18 पगड जात 12 बलुतेदार म्हणतो. त्या राजश्री शाहू महाराज बहुजन समाजाला न्याय देतात. आणि माझा लढा हा श्रीमंत मराठ्यांसाठी नाही, हा गरीब मराठ्यांसाठी, 70% गरीब मराठ्यांसाठी. पण हे सगळं होत असताना समाजासाठी लढायला पाहिजे आपण. तर मला खंताने सांगायचंय, या राज सदरवरनं सांगायचंय, आपलेच पुढारी एकमेकाची कोण चुकलंय कोण बरोबर ह्याच्यात स्पर्धेत लागले होते. मागच्या सरकारचे लोक म्हटले की आताच्या सरकारने मांडणी बरोबर केली नाही. आताचं सरकार काय म्हणते की तुम्ही कायदाच बोगस केला. ह्याच्यावर स्पर्धा, मी मोठा काय तू मोठा. बाबा नो, आम्हाला काही इंटरेस्ट नाहीये तुमच्या भांडणात. आम्हाला इंटरेस्ट एकच आहे, आमची इच्छा एकच आहे, मराठा गरीब मराठा समाजाची इच्छा एकच आहे. तुम्ही काय भांडणाचं भांडा, विषय राज्याचा असू दे काय विषय केंद्राचा असू दे. आम्हाला मराठा समाजाला आरक्षण कसं देताय ह्याच्यावर बोला, मार्ग सांगा, पर्याय सांगा. भरपूर वेटीला घेतले, आम्हाला 58 मोर्चे काढले ना, आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्यात. आता परत समाजला वेटीला का धरताय तुम्ही? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय. परत मराठा समाजाला वेटीस धरायचं का आपण? पर्याय सांगा, कसं समाजाला आरक्षण देऊ शकतो. तुम्ही सांगा पर्याय, की आपण आरक्षण सोडून सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या राज्याच्या हातात आहेत ते आपण कसं देऊ शकतो.
आणि म्हणून मी मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेतली. वेळ दिला ते ना, 6 जून पर्यंत वेळ दिला, काहीतरी आम्हाला मार्ग सांगा. ते म्हणत होते जस्टिस भोसलेचा अहवाल येणार आहे. जस्टिस भोसलेंचा सुद्धा अहवाल दिला. आला का जस्टिस भोसलेंचा अहवाल? जस्टिस भोसलेंचा अहवाल काय म्हणतो? जे मी 28 मेला जे काय बोललो त्यामध्ये 1% सुद्धा फरक नाही. काय बोललो मी? समजून ऐका. मी सरकारला 3 पर्याय दिले होते. मी म्हणजे कोण? सकल मराठा समाज. 3 पर्याय दिले होते. पहिला पर्याय कुठला? रिव्ह्यू पिटिशन, जो राज्याच्या हातातला आहे. समजा रिव्ह्यू पिटिशन शक्यतो ते स्वीकारतच नाहीत. ते चेंबर मध्ये हे असतो निकाल, ते आपण ओपन कोर्ट मध्ये मागायचं, आपण प्लीड करायला पाहिजे, तो भाग वेगळा आहे. दुसरा पर्याय काय? क्युरेटिव्ह पिटिशन, ज्याला राज्य सरकारमध्ये त्याची काही गरज नाही, कारण ह्याच्यावरच आपण पहिलं लढू, रिव्ह्यू पिटिशनवर. हे जर झालं नाही तर मला सगळ्यांना सांगायचं आहे की तिसरा पर्याय म्हणजे कुठला आहे? 338B च्या माध्यमातून आपण कमिशन फॉर्म करून त्या कमिशनच्या माध्यमातून आपण गव्हर्नरकडे सगळं, राज्यपालाकडे तो सगळा अहवाल देऊ शकतो. राज्यपालाने तो अहवाल घेऊन हा राष्ट्रपतींकडे पाठवायचं. राष्ट्रपतींनी त्यांना पटलं तर राष्ट्रपती हे केंद्रीय मागास आयोगाकडे देणार. केंद्रीय मागास आयोगाला पटलं तर तो पार्लमेंटला येणार. म्हणून आता मराठा समाजातले लोक सुद्धा काही खोळे नाहीत. सगळ्या पुढाऱ्यांना मला सांगायचं आहे, हे 3च पर्याय आहेत. कोण चुकलं काय कोण बरोबर ह्याच्यात आम्हाला घेणं देणं नाहीये. आम्हाला घेणं देणं एकच आहे समाजाला, की आम्हाला न्याय द्या. आम्हाला न्याय द्या. बाकीच्या जातीतल्या लोकांना कसा न्याय मिळतो तर आमच्या जातीला का नाही गरीब मराठ्यांना? एवढंच आमचं म्हणणं आहे. हे करू शकताय का तुम्ही? ह्याच्यावर बोला. तो हा नेता बेकार आहे, तो नेता बेकार आहे, आम्हाला इंटरेस्ट नाही. आता मी हे टेक्निकल बोललो. काय पर्याय? दुसरं मी परवा राज्य सरकार ज्या गोष्टी हातात आहेत ते तर तुम्ही द्या. आणि जस्टिस भोसलेंचा अहवाल हेच ते म्हणतो. एकही फरक नाही बंधूंनो, एकही फरक नाही. मी जे काय सांगत त्या दिवशी 5 प्रमुख मागण्या सांगितल्या, परत एकदा सांगतो. पहिली मागणी काय केली मी? 2185 आपले जे मुलं आहेत त्यांना रुजू करा ना तुम्ही. सुप्रीम कोर्टने सरळ सांगितले सप्टेंबर 9, 2020च्या अगोदर जे आहेत त्यांना तुम्ही रुजू करू शकता. आता त्यांनी जस्टिस भोसलेंनी सांगितले त्यातले 2100 क्वालिफाय होते, नुसते 114 क्वालिफाय होतात. राहिलेले 2100 आहेत ना, त्यांना सुपरन्युमरी मग सुपरन्युमरी वाढवा पोस्ट. त्या नोकऱ्यात तुम्ही सुपरन्युमरी घेऊ शकता. त्यांना तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडे जावं लागत नाही. त्याला तुम्हाला हायकोर्टात जावं लागत नाही. त्या मुलांचं नुकसान होता कामा नये, हे बोललो तुम्ही. दुसरं काय बोललो? सारथी, जी शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली संस्था, ज्याच्यात मराठा समाज उभा राहू शकतो. जस्टिस अहवाल सुद्धा भोसले अहवाल मध्ये सारथी द्या, भरपूर निधी द्या, भरपूर स्कॉलरशिप त्या माध्यमातून द्या. तरी यांच्या डोक्यात उचलं नाही की आपण काहीतरी बोलूया या 8-10 दिवसात. तिसरा कुठला मुद्दा म्हटलं की ओबीसीच्या ज्या सवलती आहेत, त्या बहुजन समाजाला सवलती मिळतात, प्रामुख्याने ओबीसीला, त्या ओबीसीच्या सवलती, शिक्षणाच्या सवलती द्या ना या मराठा समाजाला. ते तर तुमच्या हातात आहे. त्याला काही सर्वोच्च न्यायालयाकडे जावं लागत नाही. चौथा कुठला? अण्णासाहेब महामंडळ, ज्याच्यातनं तुम्ही उद्योगासाठी पैसे देऊ शकता. डिटेल सगळं मी बोलले, मला परत सांगायची गरज नाहीये. वसतिगृह, जिल्ह्यात वसतिगृह द्या ना तुम्ही. काय वसतिगृह नावच नाहीये. आता या सगळ्या गोष्टी मी बोललो, समाजाच्या वतीनं बोललो. काय केलंय सगळ्यांनी? तुम्ही काय आम्हाला घरी धरलंय? हो, शिवाजी महाराजांच्या राजसदन मधनं मी बोलतोय आज. तुम्ही आमचा खेळ केला समाजाचा तर आम्ही गप्प बसल्याशिवाय राहणार नाही. समाजाला गृहीत धरू नका तुम्ही. काय समजताय? संभाजी छत्रपतींना तुम्ही आजपर्यंत संयमी बघितलंय. हो, मी संयमी आहे, मला अभिमान आहे, मी संयमी आहे. पण आता निश्चित याच्या पुढे संयमी हा बाजूला फेकून टाकला. संभाजी छत्रपती पुढे याच्या पुढे आक्रमकच होणार, समाजासाठी होणार आक्रमक. तुम्ही लोकप्रतिनिधी झालाय,
त्या समाजाला वेठी धरू नका. परत रस्त्यावर कशाला आणताय त्यांना? का आणताय त्या रस्त्यावर त्यांना? काय चूक आहे त्यांची? जबाबदारी मी पगार घेतोय, राज्यसभेचा मी पगार घेतोय, माझी जबाबदारी आहे ती. लोकसभेचे खासदार लोकसभेचं पेमेंट घेतात, तुमची जबाबदारी आहे. आमदार लोक विधान परिषद विधानसभा तुम्ही पगार घेतात, तुमची जबाबदारी आहे. लोकांना वेठीस धरू नका. तुम्ही सांगा काय करू शकताय. मी तर पर्याय सगळे सांगितले तुम्हाला. त्याच्यावर कोण बोलते का? कोण आमदार येते का पुढं? सगळे खेळ बघायला लागलेत. अहो दुर्दैवाने अजूनही तुम्ही जर पाहिलं असाल या 3-4 दिवसात नुसतं नेतेगिरी चालू आहे. हा एक नेता एक दुसऱ्या नेत्याला शिवाय देतोय, दुसरा नेता दुसऱ्याला शिवाय देतोय. आम्हाला बघायचं नाही ते. सकारात्मक बोला, सकारात्मक बोला. काय करणार आहे समाजासाठी? राज्याची काय जबाबदारी? ही राज्याची जबाबदारी आहे. सेंट्रलची जबाबदारी आहे, ही सेंट्रलची जबाबदारी आहे. राज्याची जबाबदारी आहे. पहिल्यांदा तुम्ही रिव्ह्यू पिटिशन हे करा. रिव्ह्यू पिटिशन असलं क्युरेटिव्ह, आणि क्युरेटिव्ह पिटिशन नसलं तर तुम्हाला सेंट्रल मध्ये सुद्धा जाता येते. बोला सगळ्यांनी. विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा म्हणाल हो आपण सेंट्रलला जाऊ शकतो. काय गप्प बसायचं? नुसतं काढायचे. कोण चुकले? अरे चुकलं काय घेणं देणं आम्हाला? म्हणून सगळ्या माझ्या पुढाऱ्यांना विनंती आहे, ह्याच्या पुढं जे तुम्ही त्या गोष्टी हातात आहे ते तुम्ही करा. आताचं सरकार महाविकास आघाडी हात जोडून त्यांना विनंती केली होती. सगळ्या नेत्यांना भेटून आलो मी. राज सदरवर मी बोलणार हे सांगितलं तरी काही फरक पडत नाही. पण त्यांना सुद्धा मला सांगायचंय, आज तुम्ही आजपर्यंत माझा संयम बघितलाय, ह्याच्या पुढे सेम तुम्ही आता तुम्ही बघू शकणार नाही. अरे मेलो तर समाजासाठी मरेन मी. समाज जे शिवाजी महाराजांनी समाजाला न्याय दिला, 18 पगड जात 12 बलुतेदारांना, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा तो न्याय दिला. आता मी न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल तर होईल, काय होईल तर होईल. म्हणून आम्ही आता ठरवलंय, आम्ही काय ठरवलंय? आंदोलन हे निश्चित आहे. आंदोलन हे निश्चित आहे. पण माझी पहिल्या आंदोलनाची सगळ्यांना इच्छा एक सगळ्या लोकांना सांगायचंय, समाजातल्या लोकांना, सध्या तुम्ही रस्त्यावर येऊ नका. पहिली जबाबदारी आमची सगळ्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. पहिला मोर्चा हा ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं, ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला सांगितलं की तुम्हाला अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा जो समाविष्ट आहे, जी पुरोगामी चळवळ कोल्हापुरात सुरुवात झाली, त्या शाहू महाराजांच्या समाधीच्या ठिकाणीच पहिलं आमचं आंदोलन 16 जूनला असणार आहे. 16 जूनची कोल्हापूरची हे झाल्यानंतर पूर्ण राज्यातले 36 जिल्ह्यात मी स्वतः आणि सकल मराठा समाजाचे लोक तिथं आम्ही जाणार आहे. तिथं मी अपेक्षा हीच करतो, लोकप्रतिनिधी तिथं यायला लागते. आमदार असू दे, काय मंत्री असू दे, काय खासदार असेल, सगळ्यांनी यायला पाहिजे तिथं आणि सांगायला पाहिजे कशा पद्धतीने तुम्ही सकल मराठा समाजाला न्याय देणार. आम्हाला राजकारण नकोय तुमचं, राजकारण नकोय तुमचं. आम्हाला सांगा, या सकल मराठा समाजाला ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी न्याय दिला, 18 पगड जात 12 बलुते देणं, त्या शाहू महाराजांनी न्याय दिला, तर तुम्ही कसा आम्हाला न्याय मिळून देणार ह्याच्यावरच बोलायचं. हा नेता बेकार आहे, तो नेता बेकार आहे, आम्हाला इंटरेस्ट नाहीये, इच्छा नाही आम्हाला हे सगळे ऐकायची. आणि दुसरा, मला त्याच्यावर आणू नका, शिवभक्तांना आणू नका, मराठा समाजाच्या लोकांना तुम्ही आणू नका. जर का तुम्ही हे कोविड संपलं आणि कोविडच्या नंतर सुद्धा तुम्ही ऍक्शन घेतली नाही, हे 5-6 मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तुम्ही रिव्ह्यू पिटिशन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे आम्ही गव्हर्नर परिषद घेणार तिथं तुमचा सगळ्या नेत्यांचा सगळा सपोर्ट झाला नाही, तर पुण्यापासून संभाजीराजे सकट सगळा मराठा समाज हा मुंबईत चालणार आहे. लॉंग मार्च म्हणून चालणार आहे. हजारो लाखो लोक तिथे ज्यावेळी येतील, मग तुम्हाला जर काठी पहिली मारायची असेल, तुम्हाला संभाजी छत्रपतींना मारायला लागेल. ही परिस्थिती आणू नका तुम्ही. पहिली लाठी जर मारायची असेल, त्या शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांच्या वंशाला पहिलं मारा, आणि मग पुढे बघू काय करायचं आपण. आणि म्हणून परत एकदा सांगतो, अजूनही वेळ हातात गेलेली नाहीये. आमचा संयम गृहीत धरू नका, समाजाला गृहीत धरू नका, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुढच्या वर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात होणार. आणि परत एकदा अवकीरकर कुटुंबांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो. असेच अवकीरकर हजारो
तयार होऊन देत. एवढीच शिवभक्ती, एवढा शिवच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विठू माऊलीचा गजर म्हणजे